सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण आषाढ तळण विशेष गोव्याच्या साईडचा एक पदार्थ बनवणार आहोत. कोकणात सुद्धा हा बनवला जातो, ज्याला गोवन बन्स किंवा बनाना बन्स असं सुद्धा म्हटलं जातं. पिकलेली केळींचा वापर करून हे बन्स बनवले जातात आणि गोव्या साईडला किंवा कोकणात चहा बरोबर किंवा एखाद्या कडधान्याच्या पातळ भाजी बरोबर हे बन्स खाल्ले जातात. अगदी चवीला खूप छान लागतात. तर सुरुवात करूयात आपण रेसिपीला. त्यासाठी मी इथे 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत. केळी एकदम पिकलेली आपल्याला घ्यायची आहे. सोलून ही मी 2 केळी इथे घेतेय. मी इथे पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त पिठासाठी ही 2 केळी घेतलेली आहेत. मीडियम साईजची आहेत. आता तुम्ही जसा मैदा घेणार असाल त्याप्रमाणे तुम्ही केळ्याचा वापर करू शकता. आता त्याच्यासाठी मी इथे एक 10 रुपयाचा जो दह्याचा कप येतो तो घेतलेला आहे पूर्ण. सोबतच साखर घेतलेली आहे. तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचंय. त्यानंतर मी इथे जिरे घातलेले आहे. या बन्समध्ये जिरे असतं, नाही घातलं तरी चालेल. रंग येण्यासाठी छान असा मी किंचितशी हळद घेतलेली आहे चिमूटभर. आणि आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी मॅश करून घेतेय. तुम्ही मिक्सरला जरी फिरवून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा मग असं मॅशरने तुम्ही मॅश करून घेऊ शकता. आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे. दही मी इथे आपली नॉर्मल घरातली जी भाजीची वाटी असते ते वाटी भरून एक दह्याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. सगळं मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी एक छोटा चमचा आपला खाण्याचा सोडा घातलेला आहे. हा सोडा घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा छान फेटून घ्यायचं आहे. हे थोडंसं फसफसल्यासारखं असं दिसेल की मग यामध्ये आपल्याला मैदा ऍड करायचा आहे. तुम्ही अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. आता याच्यात जसा मैदा बसेल तसा आपल्याला मैद्याचा वापर करायचा आहे. कोणतं फिक्स असं मी प्रमाण सांगू शकत नाही. कसं पातळ तुमचं होतंय केळ्याचं मिश्रण त्याच्यावरती मैदा हा पूर्ण डिपेंड आहे किती लागणार आहे ते. तर इथे मला जर मी तुम्हाला वजनात सांगितला तर पाव किलोपेक्षा थोडासा जास्त मैदा लागला आहे 2 केळ्यांसाठी आणि 1 वाटी दही एवढं घेतलंय त्याच्यासाठी. आता हे पीठ जे थोडासा मैदा मी ठेवला होता पाव किलोतला थोडा, तो अजून ह्याच्यामध्ये ओतलाय. कारण ते मला मिश्रण जास्त पातळ वाटत होतं. म्हणजे पूर्ण पाव किलो मैदा आणि वरती एक मुठभर असा मैदा मला हा लागलेला आहे पीठ मळण्यासाठी. हे पीठ आपल्याला चपातीचं पीठ आपण जसं भिजवतो त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे. तर बघा इथे हे मळून घेतलेलं आहे मी. याला आता थोडंसं तुपाचा हात लावून घेऊया आपण आणि आपल्याला 7 ते 8 तास याला भिजत ठेवायचं आहे. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्री हे पीठ मळून झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि जर संध्याकाळसाठी वगैरे बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी सकाळी हे पीठ मळलं आणि मग संध्याकाळी बनवलं तरी सुद्धा चालणार आहे. हे पीठ इथे मी व्यवस्थित तूप लावून एकदा पुन्हा मळून घेतलंय. आता याला आपण छान गोलाकार देऊन 6 ते 7 तास निदान मी याला भिजत ठेवणार आहे. तर 6 ते 7 तासानंतर पीठ तुम्ही बघू शकताय थोडंसं फुललेलं आहे. छान असं मिळून आपलं हे पीठ आलेलं आहे. तुम्ही जर आपण हे उचलून बघितलं तर पातळ जसं आपण पुरणपोळीसाठी पीठ मळतो तसंच तितकंच पातळ हे पीठ आपल्याला ठेवायचं आहे. याचे आता मी 2 गोळे करून घेतले. तेलाचा हात लावून थोडासा आपल्याला हा गोळा लांबट आकारामध्ये करून घ्यायचा आहे. आणि हे मी आता पोळपाटावर घेतलेलं आहे. आता याचे जे आपण गोळे बनवणार आहोत, जे आपल्याला लाटून घ्यायचेत हे बन्स, त्याच्यासाठी हे पूर्णपणे आपल्याला गोल असणं गरजेचं आहे. जर वरती चुण्या-चुण्या किंवा लेयर्स आल्या, तर कचोरीसारखं त्याचं वरचं कव्हर होईल. थोडंसं लेयर्सवालं असं त्याचं कव्हर होईल. त्यामुळे व्यवस्थित गोल आपल्याला करून घ्यायचा आहे. जसं आपण गुलाबजामसाठी मळतो, त्याला वरतून तडे जाऊन देत नाही. सेम तसंच प्लेन गोल आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि थोडासा मैदा लावून जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे. हे बन्स छान जाड सॉफ्ट असे असतात, जास्त पातळ नसतात. त्यामुळे आपल्याला हे लाटताना थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. जर लाटताना मैदा चिकटत असेल लाटण्याला तर थोडंसं पिठाचा हात लावून घ्यायचा आहे. तर बघा आता ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त मोठा मी बनवणार नाहीये. आणि जाडीला सुद्धा तुम्ही बघू शकताय मी बऱ्यापैकी याला जाड ठेवलेलं आहे. तरच हे बन्स छान सॉफ्ट असे हे तयार होतात. तेल दुसरीकडे मी तापायला ठेवलेलं आहे. आपण याला आता तळून घेणार आहोत.
तेल तापवून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियम ठेवलेली आहे. हाय फ्लेमवरती जास्त तळायचे नाहीयेत आणि तेलात सोडल्या सोडल्या लगेचच त्याला झारा लावायचा नाहीये. थोडासा फुगून हलका होऊन वर आला की मग जशी आपण पुरी तळण्यासाठी पुरीवरती तेल सोडतो तसंच आपल्याला याच्यावरती कंटिन्यू तेल सोडायचं आहे झाऱ्याने, म्हणजे हा छान असा पूर्ण फुलून येतो. गॅसची फ्लेम पूर्ण आपल्याला तळेपर्यंत लो टू मीडियमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती जर तळलं तर पटकन वरतून रंग येतो आणि आतमधून तो कच्चा राहतो. तर बघा किती छान टम्म असा हा आपला बन फुगलेला आहे. दोन्ही साईडने आपण याला छान गोल्डन रंगावरती थोडंसं तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याला रंग सुद्धा छान आलेला आहे. तेलातून आपण काढून घेऊयात. छान असा आपला हा बन तयार झालेला आहे. बाकीचे सर्व सुद्धा मी असेच तळून घेते. तर इथे हे आपले गोवन बन, बनाना बन तयार झालेले आहेत. रंगही सगळ्यांना एकसारखा सुरेख आलेला आहे. सगळे बन्स अगदी आरामात फुगतात. एकही बन चप्पट राहिलाय किंवा फुगला नाहीये किंवा तळताना फुटतो असं काहीही होत नाही. छान सगळे बन फुगले जातात. एक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे आतमधून किती छान जाळी येते आणि सॉफ्ट हे तयार होतात हे सुद्धा कळेल. तर बघा छान असे आतमधून जाळी आलेली आहे, मोकळे झालेले आहेत. अगदी कडेपर्यंत कुठेच कच्चा वगैरे राहिलेला नाहीये. तर नक्की हे बन्स ट्राय करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.